सिक्सर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबूशांचा आवाज तर तुम्ही ऐकताय, परंतु रायगडची धडाडती तोफ गेले कित्येक वर्ष मच्छिंद्र पाटील समालोचन करतात या परिसरामध्ये, आणि त्यातल्या त्यात आपण त्यांना नॅशनल टी व्हीवर देखील ऐकलंय ISCLच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने तो अभिमान आपल्या सगळ्यांनाच वाटतो ज्या वेळेला आपल्या परिसरातले समालोचक ज्या वेळेला एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन कॉमेंट्री करतात. ही मोठी बाब आहे. टीमची धावसंख्या 14 षटकाराच्या मदतीने पहिले षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. यानंतर ग्रामीणची मॅच होईल, ती असेल 4 षटकांची, आणि त्यानंतर फ्रेश ओपनचे लॉट सुरू होतील. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट 8 टीम आहेत. याच्यानंतर एक मॅच आहे 4 ओव्हरची, आणि त्याच्यानंतर फ्रेश सामने खेळवले जातील ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये. ते सगळे 5-5 षटकांचे होतील, आणि मग सेकंड राऊंड त्यांचेही 4-4 षटकांचे खेळवले जातील. त्याच्यामुळे सिक्वेन्शियली मॅचेस आहेत. बरोबर वेळेमध्ये उपस्थित राहा जे ओपन फॉर्मॅटमध्ये संघ खेळणार आहेत. सेकंड ओव्हरमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आशिष मेहरुल वाश इंडियन्स धारावेकडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. नुकत्याच झालेल्या भाई चषक गोठवली येथे अप्रतिम कामगिरी केली. बेस्ट बॉलरचा किताब घेतला आशिष मेहरुलने, आणि गाजवतोय अनेक स्पर्धा. आशिष बॅटची कडा घेतली आहे, विकेट कीपर खाली येतोय. आशिष मेहरुल गाजवतोय मी म्हटलं होतं, आणि त्याने विश्वजित ठाकूरला बाद केलंय, कारण आशिष मेहरुलचा लेग कटर खूप भन्नाट आहे. फलंदाज बाद. बॉल पडल्यानंतर हा आतमध्ये आला, चांगली उंची घेतली आणि ऑन साईडला बॅट फिरली. बॅटची वरची कडा स्लाइस झाला बॅटवर बॉल, आणि अखेर एक चांगला झेल टिपण्यामध्ये यश आलंय विक्की बोईरला. या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये सोपं नाही आहे इथे क्रिकेट खेळणं. टॉप पेच आणि फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. सो पहिलं षटक संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. फलंदाज एक बाद होतोय. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होईल केतन म्हात्रे, वाकळणचा स्टार, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा बाईक सम्राट, कार सम्राट. ज्या खेळाडू भोवती एक वेगळं वलय निर्माण झालंय, मग पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो की टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा, हा बादशाह आहे. केतनच्या बॅटवर देखील बॉल स्लाइस होतोय. थर्ड मॅनला फिल्डर आहे तिथे. भावेश भरपूर वेगाने चाललाय बॉल पर्यंत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे, दमदार आहे, आणि तोपर्यंत 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 16. आता दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये खेळतात. एका बाजूला अमित नाईक, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. टार्गेट मोठं आहे. 73 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. केतन म्हात्रे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील चांगलाच प्रवास करतोय. त्या दिवशी रायगड प्रीमियर लीगमध्ये त्याने खूप चांगली बॅटिंग केली, संघाला क्वालिफाय करून दिलं. लगेच तो मैदानात पोहोचला कोपर खेळण्याच्या. तिथे जाऊन 90+ रन त्याने केले. तिथे देखील चर्चा झाली त्याच्या नावाची, आणि म्हणूनच हा खेळाडू सातत्याने सराव तर करत असतो. हा खेळाडू सातत्याने प्रवासही करत असतो. काम करत राहा, मेहनत करत राहा. नाव हे एका रात्री मिळत नाही, ते मिळवायला थोडासा वेळ लागतो. प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. ती मेहनत आणि ते प्रयत्न या खेळाडूने नेहमीच केलेत. प्रत्येक स्पर्धा गाजवली आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये धावा केल्यात. बादशाह आहे. टीमची धावसंख्या 16. एक फलंदाज बाद. आशिष मेहरुल विकेटची खुराक त्याला मिळाली आहे. या ओव्हरमध्ये मोठी विकेट त्यांनी घेतली आहे विश्वजित ठाकूरची. शॉर्ट बॉलचा वापर, परत मागे चाललाय बॉल. फाईन लेगला डीपमध्ये फिल्डर प्रयत्न करतात. वाईट बॉलचा निर्णय इथे देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 18. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग येते आशिष मेहरुलला. आज महाराष्ट्रभर पाऊस रिमझिम बरसतोय. आणि चांगलं वातावरण आहे क्रिकेट या खेळासाठी, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर थोडासा पाऊस पाहिजे.
मग येते मजा. ते चिखलातलं क्रिकेट, त्या मातीतलं क्रिकेट, मस्त मस्त लाल मातीतलं हे ग्राउंड आहे. शॉर्ट बॉलचा वापर होता, हवेत आहे, मिस टाइम, डीप मध्ये फिल्डर धावत आहेत, प्रयत्न सुरू आहे आणि इथे दुसरा तिसरा प्रयत्न, परंतु झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस. हा एक सोपा झेल इथे ड्रॉप झालाय. खेळाडूकडून एक मोठी चूक होते, कारण धारावी टीम म्हटल्यानंतर फिल्डिंगमध्ये नेहमीच चांगले एफर्ट देतात. चांगली यंगस्टर या टीमकडे, तरुण खेळाडूंचा भरणा आहे, परंतु इथे झेल सुटलाय. जीवदान मिळाले. टीमची धावसंख्या 20 धावा. 9 बॉलचा खेळ संपला. आशिष शॉर्ट बॉलचा चांगला वापर, यावेळेला थेट चालला विकेट कीपरच्या हातात. चांगली लाईन या बॉलवर आशिष मेहरुल कडून, आणि विशेष म्हणजे टप्प्यावर गोलंदाजी करतोय, ही खासियत आहे गोलंदाजाची. खांद्यापासून थेट विकेट कीपरकडे. धावा झाल्या 20. डॉट बॉल. प्रेशरमध्ये येईल संघ दिघोड्याचा. परत टायमिंग फसतंय. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. रनआउटची संधी होती, आशिष घसरला आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. मी म्हटलं होतं पावसातलं क्रिकेट एवढं सोपं नाही आहे. इथे तुम्हाला नजर तर बसवायची असते त्या बॉलवर, परंतु स्वतःला सावरायचंही असतं. त्या चिखलातून, त्या मातीतून बॉल बॅटला लागल्यानंतर कसा हुलकावणी देत गेला आणि त्याच्यानंतर आशिष मेहरुल घसरला आणि तोपर्यंत 2 धावा कधी घेऊन गेला बॅटर अमित आणि केतन हे समजलं देखील नाहीये. टीमची धावसंख्या 22. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर देखील बीट केलं जात आहे फलंदाजाला आणि शेवटी हे षटक संपलंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. धावा झाल्यात फक्त 22. 73च्या लक्ष्याचा पाठलाग आहे, म्हणजे 51 धावांची गरज आहे पुढच्या 18 बॉलमध्ये. 18 चेंडू 51 धावा. काल आपण पाहिलं, आज गटहारी अमौषा आणि त्यातल्या त्यात चॅम्बोने काल केलेला प्रयत्न चांगलाच व्हायरल होता आणि त्यातल्या त्यात आमचे समालोचक मित्र सिद्धू पाजी, अमित म्हात्रे यांनी केलेली त्याच्यावरची कॉमेंट्री ती देखील प्रचंड गाजली आहे. इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट, बॉल मागे चाललाय, डिप्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल केतनला. आणि बॉडीचं बॅलन्स इथे दिसलेलं नाही या फटक्यावर, परंतु केतनने इम्प्रोव्हायझिंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये मी मगाशीच म्हटलं हँड अँड आय कोऑर्डिनेशनला किती महत्व आहे. हे सोपे नाही आहेत फटके, हे लागले तर चांगले दिसतात, परंतु मारण्यासाठी रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये ती नजर ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना पॉइंटला कट केलाय, बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार अमितच्या बॅटमधून बॅकफुटला गेला, कट केला आणि थेट पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. या 6 धावांच्या मदतीने पावसाची जोरदार बॅटिंग, अमितची जोरदार बॅटिंग. अहमदाबाद लायन्सची टी शर्ट त्याच्या शरीरावर आहे, त्याने ती परिधान केली आहे. ISPL ची स्पर्धा, याच्या अगोदर माझी मुंबईसाठी देखील तो खेळला, अहमदाबाद लायन्समध्ये देखील तो खेळला. बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखील त्याला शाबासकी दिली आहे. असा खेळाडू आहे अमित नाईक. शॉर्ट बॉलचा वापर अप्परकट करायचा होता थर्ड मॅनला. फाईन लीगला बॉल जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31-31. धावा. ओ, हा बॉल शॉर्ट होता, थेट चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. हीच तर खासियत आहे विक्कीची. एक वेळा टप्पा त्याला सापडला की मात्र उसळी घेणारे बॉल तुमच्या समोर ठेवलेलेच आहेत. तुम्ही रन मशीन असाल तर समोर गोलंदाजीतला गन मशीन आहे. अप्परकट करायचा होता, यावेळेला बॉल मागे चाललाय, धाव घ्यायची आहे, रनआउटची संधी आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी. एक बाउन्सर दिलाय ना फक्त. येस, वाईड बॉल अँड सेकंड बाउन्सर.
सेकंड वॉर्निंग. विकीसाठी हा वाईड बॉल इथे घोषित करण्यात आला. हे त्याचं कारण अपराईट पोझिशनमध्ये केतन होता आणि बॉल त्याच्या रीचच्या बाहेर होता. हा डॉट बॉल त्याच्यानंतर विकीच्या माध्यमातून चांगलं कमबॅक केलंय. टीमची धावसंख्या 33. अजूनही 40 धावा करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 40 धावा होऊ शकतात, कारण विकीने केल्या होत्या 4 षटकार मारले होते आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा घेतल्यानंतर आणखीन एक विकेट. अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. अमित नाईक देखील परतलाय. याच्या अगोदर आपण पाहिलं विश्वजित ठाकूर विकेट किपरच्या हातात झेल देऊन परतला. अमित नाईक देखील विकेट किपरकडे झेल देऊन परतलाय. 2 फलंदाज बाद. 33 धावा. विकी भोईरने गोलंदाजीमध्ये देखील ती दमखम ती छाप सोडली आहे. विकी भोईरने फलंदाजी दमदार केली. विकी भोईरने 4 षटकार मारले. धावसंख्येला चांगला आकार दिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय आयुष कोळी. हा तारणारा आहे नेहमीच टीम दिघोडेसाठी. आयुष्य बॅटमधून नेहमीच मिडल ऑर्डरमध्ये धावा येतात. त्याच्यावर आता नजरा असतील. जसा किशोर मुकादम असतो गोरसे 20 साठी. संघ खेळाडू बाद झाल्यानंतर तो येतो, धावा करतो. सेम तसाच आहे आयुष. आल्या शॉर्ट बॉलचा वापर त्याच्या विरुद्ध खांद्याजवळून थेट विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. धावा झाल्या 33 आणि आता पुढच्या 12 बॉलमध्ये धावा करायची. सामना जिंकण्यासाठी 40. 12 चेंडू 40 धावा. बारा बॉल आणि 40 धावा. हलकासा सूर्यप्रकाश, त्याच्यात रिमझिम बरसणारा पाऊस. 13 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. ग्रामीण गटामध्ये, खुल्या गटामध्ये क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. तालुक्यातून जॉयकुमार आगरी 11 भिवंडी हा संघ या स्पर्धेच्या ट्रायंग्युलरमध्ये दाखल झालाय. ग्रामीण गटातून एक संघ ट्रायंग्युलरमध्ये दाखल होईल आणि एक संघ खुल्या गटातून ट्रायंग्युलरमध्ये दाखल होईल. या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असेल, 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि 30,000 रुपये रोखे तृतीय पारितोषिक ठेवण्यात आलंय. पहिलाच बॉल हुक शॉट मारलाय. बॉल थेट चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मॅन ऑफ द सिरीज साठी आकाश स्पोर्ट्स आणि संस्कार स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येकी एक बॅट दिली जाणार आहे. बेस बॅटरसाठी संस्कार स्पोर्ट्स कडून आणखीन एक बॅट दिली जाणार आहे. त्याचंही मनपूर्वक आभार. मोठा फटका. पहिल्या बॉलवर सिक्सर आलाय. सामना सोडणार नाही ते केतन मात्रे, कारण 40 करायचे होते, आता 34 करायचे आहेत. पुढच्या 11 बॉलमध्ये शक्य आहे. 4-5 षटकार मारले तर तुम्ही मॅच मध्ये जसे विकीने मारले होते डेथ ओव्हर मध्ये येऊन. पहिल्या बॉलला भावेशच्या विरुद्ध ते आक्रमण. पहिल्या बॉलला केतनचा सिक्सर. दुसरा बॉल थोडासा वेगाने, हा देखील बॉल तपासला जाईल. एक्झॅक्ट कुठे पडलाय, पंचांचा इशारा वाईड आहे. केतनने धाव नाकारली आहे. आयुषला सांगितलं थोडंसं थांब. त्याच्यामुळे आता पहिल्या एका बॉलमध्ये 7 धावा झाल्यात. 33 धावांची गरज आहे. पुढच्या 11 बॉलमध्ये 11 बॉल 33. बॅटची आतमधली कडा घेतली. परत एक डॉट बॉल. यावेळेला केतन स्वतःवर नाराज आहे. डोक्यावर हात गेले. त्याचं कारण आहे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न त्याचा झाला, टायमिंग फसलं. बॅटच्या आतमध्ये लागला इनसाइड एज. 10 बॉलमध्ये 33 धावांची गरज. हाफ ट्रॅकर. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट बॉल, नो बॉल. ओ स्टेपिंगचा आहे. येस, नो बॉल आहे ओ स्टेपिंगचा. आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील दिली जाईल, कारण बॉलने उंची जास्त घेतली होती, डोक्यावरून गेला होता. हे स्ट्रायकर यांच्या अंपायरने पहिलेच सांगितलं होतं. त्याच्यामुळे फ्री हिटही असेल. हे पहा, हे त्याचं कारण. आणि लगेचच 24 लाईव्ह इव्हेंट सगळ्या गोष्टी दाखवतात.
पहिले तर त्यांनी साईड अँगलने तो नो बॉल दाखवला ओव्हरस्टेपिंगचा आणि त्यानंतर बॅटर साईड अँगलने त्यांनी दाखवलं की फलंदाजाच्या डोक्यावरून बॉल गेलाय. म्हणून टेलिकास्टच्या बाबतीत 24 लाईव्ह इव्हेंटचा हात सध्या कोणी पकडत नाहीये. सबस्क्रायबर देखील वाढतात आणि त्यातल्या त्यात चांगले टेलिकास्ट ते करतात. ऊन वारा पाऊस असो सगळ्या गोष्टी 24 लाईव्ह इव्हेंट्सचे सगळेच कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करतात, हे मात्र विशेष. टीमची धावसंख्या 41, 2 फलंदाज सध्या बाद आहेत. भावेश नाईक थोडासा महागडा ठरत चाललाय. या मॅचमध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 32 धावा. अजूनही या मॅचमध्ये जोपर्यंत केतन मैदानामध्ये तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. केतनसाठी असे जे सामने असतात हे मात्र खूप महत्त्वाचे ठरतात आणि अशा सामन्यामधूनच हा खेळाडू भरपूर मोठं नाव कमवून गेलाय. कारण या खेळाडूच्या मनगडात ती ताकद आहे, ती धम्मक आहे असे सामने खेचून नेण्याची. 10 चेंडू 32 धावांची गरज. समोर मात्र भावेश आहे, एक चांगला गोलंदाज. ज्या गोलंदाजाने अतिशय कमी वयात मालिकावीराची 4 व्हीलर कारही जिंकली आहे. असे भरपूर कमी खेळाडू असतात जे 4 व्हीलर कार अतिशय कमी वयात जिंकतात, त्यापैकी हा खेळाडू आहे भावेश नाईक. टीमची धावसंख्या 41, 41, 10 बॉल 32. शॉर्ट बॉलचा वापर, यावेळेला मिस टाइम. डीपमध्ये फिल्डर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये बॉल पडला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील केतन कडून. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. सामना रोमांचक अवस्थेमध्ये. केतन जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना जिवंत आहे. 9 बॉल आणि धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 30. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगलाय. असाच तर सामना प्रेक्षकांना पाहिजे असतो. आवडतात असे सामने प्रेक्षकांना आणि ते देखील मंत्रमुग्ध होतात. फुलर लेनचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे, खराब फिल्डिंग. तो खेळाडू पुढे आला आणि इथे मात्र चूक झाली. अंपायरचा इशारा षटकार. मी म्हटलं होतं केतन अशा सिच्युएशन मध्ये खूप दमदार बॅटिंग करतो, परंतु चूक त्या खेळाडूची देखील आहे. तो खेळाडू भरपूर पुढे आला आणि त्यानंतर बॉल थेट त्याच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. 6 धावा. हेलिकॉप्टर मारलेला फटका हा त्याचा सगळ्यात फेवरेट शॉट, परंतु खेळाडू पहा कुठे आहे. बाउंड्री लाईन मध्ये अजून अंतर होतं. आणखीन एक शॉट. बॉल हवेत. टायमिंग आता प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार. मॅच बदलली केतन मात्रेने. मी म्हटलं होतं या सिच्युएशन मध्ये हा खेळाडू बादशाह आहे. या सिच्युएशन मध्ये हा खेळाडू 10 बॉल 30, 10 बॉल 32 या मॅचेस त्याने अनेक वेळेला काढलेले आहेत आणि म्हणूनच तर या खेळाडूच्या नावाची चर्चा होते. आणि बादशाह बॅटिंग सध्या सुरू आहे. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 55 आणि धावा करायच्या आहेत आता 7 बॉल मध्ये 18. 7 चेंडू आणि 18 धावा. परत एक वेळा फलंदाज तयार. केतन पिकअप शॉट मारलाय. टायमिंग फसलंय. फिल्डर आहेत. हाही पुढे आलाय आणि त्याच्या मागे झेल. आता केतनला 2 वेळा तुम्ही जीवदान दिलंय आणि केतन आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणारच नाही, कारण केतनला स्ट्राईक पाहिजे लास्ट ओव्हर मध्ये. आणि आता 6 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 17. 6 चेंडू 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. केतनला 2-2 जीवदानं तुम्ही दिलीत. हा सामना आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. NM रायगड ग्रामीणच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. रायगड मान्सून ट्रॉफी. अप्रतिम नियोजन. इथे मयूर वाघमारे, अंगद पाटील आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून पाहिजे ते दुसरी धाव होती, परंतु केतनने ती घेतलेली नाहीये. त्याने डगआउटकडे पाहिलं आणि मग सांगितलं मी आहे ना, मी करून दाखवणार. शेवटचे 6 बॉल. 6 बॉलमध्ये 17 धावा. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा, लक्षात घ्या. 6 बॉल 17 धावा कराव्याच लागतील. सहा चेंडू आणि 17 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. आता थोडासा पाऊस थांबलाय, ही जमेची गोष्ट, परंतु थांबलेल्या पावसामध्ये एक वादळ आलंय मैदानामध्ये. ते बॅटने धावा करते आणि त्या वादळाचं नाव सध्या पाहायला मिळतंय केतन. टनाटन. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला महाराष्ट्राच्या किनारपट्टीला अरबी समुद्राला कुठलंही वादळ धडकतं त्यावेळेला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे असतं आपलं नेहमीच एक वादळाला नाव देतं.
आज या मैदानावर एक वादळ धडकलंय आणि त्या वादळाचं नाव आहे केतन. सध्या फलंदाजी दमदार, 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. कोणतंच मैदान त्याने सोडलेलं नाहीये महाराष्ट्रातलं, भारतातलं मी म्हणेन, जिथे त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीयेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये तर या खेळाडूचा एक मोठा बॅनर स्टेजवर होता. हा सगळ्यात मोठा सन्मान 21 वर्षाच्या इतिहासामध्ये होता. 6 बॉल 17. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, बॅकफुटला जाऊन मिड विकेटला, बॉल सीमा पार. मी म्हटलं होतं केतन आहे तर सर्व काही शक्य आहे. हा क्रिकेटचा बेताज बादशाह आहे. सिक्सर. 6 धावा येत आहेत. 11 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. खतरनाक खेळ दाखवलाय केतन मात्रेने या मॅचच्या दरम्यान आणि आता या मॅचची कहाणी बदलली आहे. एक डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं धारावी संघाचं. 4 बॉल आणि 11 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी सज्ज होईल. परत एक वेळा पुलचा फटका, बॉल हवे, टायमिंग प्रॉपर, उंच 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 भरारी घेत बॉल सीमा पार. 6 धावा, षटकार. काय बॅटिंग केली केतनने. पहिल्या डावामध्ये विकी भोईरने केलेला खेळ त्याच्यावर पूर्णपणे पाणी फेरले या खेळाडूने. केतन मात्रे फक्त नाव लक्षात राहील या मैदानावर, कारण या केतनने खरोखर धमाकेदार खेळ केला. आणि मी म्हटलं होतं 10 बॉल मध्ये 32 धावा, याच सिच्युएशनचा सगळ्यात मोठा हिरो आहे केतन मात्रे आणि त्याने ते करून दाखवलं. आता या मॅचची कहाणी 3 चेंडू 5 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन. 3 बॉल 5 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. केतन मात्रे एकटा लढलाय वाघ. 36 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली या महत्वाच्या मॅच मध्ये. हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूने त्याचा झेल सोडला होता सुमुद, आणि आता त्यालाच कामगिरी करायची आहे चांगली. पाहूया आता या मॅचची कहाणी बदलली आहे. बॉस संजय पाटील यांनी हे स्टेडियम कदाचित त्याच्यासाठीच बनवलंय, कारण या खेळाडूंना वाव मिळते, चालना मिळते. शफल झाला, ऑन साइडला दिशा दिली. दुसरा धावेचा प्रयत्न केतन करेल का हे पाहायचं. एक सिंगल तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट. मॅच ऑन. पुढच्या 2 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज आहे. तू देत राहा झुंज जोवर नावाला तुझ्या धार येत नाही. अरे इतिहास रचायला लागतात पराभव मोठे. कोण म्हणतं वाट्याला शुरांच्या हार येत नाही. येणारे बॉल शिल्लक आहेत 2. 3 धावा करायचे आहेत. पिकअप शॉट, सामना इथे फिनिश. केतन हा बादशाह आहे. केतनने परत एक वेळा सांगून दिलंय की हा टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा सगळ्यात मोठा शूरवीर आहे. तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे, म्हणजेच नक्की तुझ्यात काही खास आहे. रडू आलं तर रड, पण लढ तुझ्यासाठी आणि तुझ्या स्वप्नांसाठी आणि तुझ्यातला तुला जपण्यासाठी. वेल प्लेड केतन मात्रे, या मॅचचा हिरो केतन वामन मात्रे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन बामन डोंगरी आणि टीम दिघोडे या 2 टीमच्या दरम्यान सामना इथे रंगेल. वेल प्लेड केतन, अभिनंदन.